हॅलो डिअर स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? स्वतःची काळजी घ्या. बरोबर, कारण हे दिवस थोडेसे वाईट आहेत. बरोबर, यातूनही आपल्याला सावरायचं आहे. तर लक्षात घ्या, आज मी काय करणार आहे. खरंच झालं म्हणजे गेली 2 वर्ष झालं आपण बघतोय, लॉकडाऊन असल्यामुळं बऱ्याच जणांना 9th आणि 10th चा सिलेबस म्हणजे मॅथमॅटिक्सचा सिलेबस कंप्लीट काही जणांचा झाला असेल, काही जणांचा झाला नसेल. बरोबर, बऱ्याच जणांचे म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे की त्यांचं जो काही लेक्चर्स जे काय झालेले आहेत ते ऑनलाईन झालेले आहेत. बरोबर, मग त्यात बराच व्यत्यय येतो, बरेच डिस्टर्बन्सेस आहेत. बरोबर, म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, नेटवर्कचा इश्यू असेल, किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात, तिथं तुम्हाला नेटवर्क नसेल, किंवा तुमचे ते लेक्चर्स काही मिस झालेले असतील. तर बघा, त्यामुळे झाले कसं, 9th आणि 10th चा बेस थोडासा, मी म्हणतो सगळ्यांचाच नाहीये, लक्षात घ्या, थोडा मुलांचा, काही मुलांचा थोडासा वीक राहणे म्हणजे असू शकतोय. त्यामुळं आज आपण काय करणार आहोत बघा, म्हणजे आजचं इथून पुढे तो काही लेक्चर्स मी काय करतोय, तर 10th चा जो तुमचा सिलेबस आहे, तर त्या 10th च्या सिलेबस मधले काही महत्वाचे टॉपिक्स जे तुम्हाला 11th साठी उपयोगी पडतील, ते टॉपिक्स आपल्याला बघायचे. तर कोणते कोणते टॉपिक्स असतील, तुम्ही 10th ला कोणते कोणते टॉपिक्स बघितलाय ते अगोदर डिस्कस करूया, आणि त्यातले कोणते टॉपिक्स जसेच्या तसे तुम्हाला 11th ला बघायला मिळणार आहेत तेही आपण डिस्कस करूया. आणि याचा थोडक्यात फायदा तुम्हाला काय होईल, समजा कॉलेजने जर समजा तुमच्या ऍडमिशनसाठी एखादी सीईटी जर घेतली, कॉमन एंट्रन्स टेस्ट जर घेतली, तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच या आपल्या या डिस्कशनचा फायदा होईल. तर मग बघा, तुम्हाला 8th पर्यंत म्हणजे मॅथमॅटिक्सचं एकच बुक होतं. 9th मध्ये आणि 10th मध्ये तुम्हाला मॅथ्सचे 2 बुक्स झाले, एक पार्ट 1 आणि दुसरा पार्ट 2, किंवा आपण पार्ट 1 ला अल्जेब्रा म्हणूया आणि पार्ट 2 ला जॉमेट्री. कारण या 1-2 वर्ष पाठीमागे त्याच्या अगोदर पार्ट 1 म्हणजे अल्जेब्रा आणि पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री होतं, लक्षात घ्या. तर या पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये तुम्ही एकूण बघा, तुमच्या समोर आहे एकूण 13 टॉपिक्स तुम्ही बघितलाय 10वी ला. लक्षात घ्या, हे जे आपण सगळे जे मी त्या टॉपिक्सची नावं लिहिलेली आहेत ती 10th स्टँडर्डचे टॉपिक्स आहेत. बरोबर, आता त्यामध्ये जर आपण पार्ट 1 चा विचार केला, तर पार्ट 1 मध्ये सगळे जे काही टॉपिक्स आहेत ते कसे आहेत बघा, रिलेटेड टू अल्जेब्रा, रिअल नंबर्स असतील, नॅचरल नंबर्स, बरोबर, त्याचं ऑपरेशन्स असेल, त्यानंतर व्हेरिएबल, कॉन्स्टंट, इक्वेशन्स, बरोबर ना, म्हणजे याच्याशी रिलेट करतात. आणि जर तुम्ही सेकंड पार्ट बघितला, तर याच्यामध्ये तुम्हाला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे जॉमेट्रिकल फिगर्स आणि त्यांच्याशी रिलेटेड तुम्ही काय करणार आहे, प्रॉपर्टीज तुम्ही बघताय पार्ट 2 मध्ये. लक्षात घ्या, म्हणजे हा जो पार्ट 1 आहे दिस इज अल्जेब्रा, आणि पार्ट 2 जो आहे दॅट इज अ जॉमेट्री. लक्षात घ्या, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. तर मग याच्यात आपण काय करतोय बघा, सुरुवातीला यातले कोणते टॉपिक्स तुम्हाला पुढे महत्वाचे आहेत, पुढे उपयोगी आहेत, 11th 12th असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, सीईटी असेल, जेडब्ल्यू, त्यासाठी कोणते टॉपिक्स तुम्हाला उपयोगी पडतात ते टॉपिक्स अगोदर आपण डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, तुमच्याकडे जर टेक्स्ट बुक असतील तर तुम्ही ते टॉपिक्स पर्टिक्युलरली बघा. बरोबर, आणि आपणही काय करतोय, इथून पुढे काही लेक्चर्स मी काही काही टॉपिक्स त्यातले पॉइंट्स, त्यातले काही एक्झाम्पल्स, जे अवघड एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स पण तुम्हाला मी सोडून देईन, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच टेस्टसाठी होईल. बरोबर, तर बघा, मग त्यात पार्ट 1 म्हणजेच अल्जेब्रामध्ये एकूण जे 6 टॉपिक्स आहेत, तर त्यातला पहिला टॉपिक दॅट इज अ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आता यात सगळ्यात पहिलं आपल्याला काय माहित असलं पाहिजे, इक्वेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय इक्वेशन. इक्वेशन इज नथिंग बट इक्वल रिलेशन बिटवीन व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. म्हणजे जिथं 2 बाजू असतात, एक LHS आणि एक RHS असेल, बरोबर, जर त्या दोन्ही बाजू, त्या दोन्हीच्या मध्ये जर इक्वल टू साइन असेल, तर त्याला आपण काय म्हणतोय, इक्वेशन म्हणतोय. आणि मग त्याच्यात मग लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्युबिक इक्वेशन, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. बरोबर ना, म्हणजे या पद्धतीचे डिफरंट टाइप्स ऑफ इक्वेशन्स तुम्ही बघितल्या. पण यात सगळ्यात बेसिक कन्सेप्ट काय आहे, इक्वेशन. म्हणजे बेस काय आहे बघा, इक्वेशन. मग त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएबल म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय हेही बघितलेलं आहे. कारण व्हेरिएबल आपण कशाला म्हणतोय, व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू चेंज होते
ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होते त्याला आपण व्हेरिएबल म्हणतोय, आणि ज्या क्वांटिटीची व्हॅल्यू व्हॅरी होत नाही, ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे, त्याला आपण काय म्हणतोय, कॉन्स्टंट म्हणतोय. आणि जनरली आपण काय करतोय बघा, एक्स वाय झेड किंवा स्मॉल टी असेल त्यांना आपण व्हेरिएबल असं सपोज करतोय, दीज आर द व्हेरिएबल्स. आणि स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी किंवा के, दीज आर कॉन्स्टंट्स, यांना आपण कॉन्स्टंट सपोज करतोय. बरोबर. तर बघा, मग जेव्हा व्हेरिएबलचा डिग्री 1 असेल दिलेल्या इक्वेशन मधला, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर, व्हेरिएबलचा इंडेक्स जेव्हा 1 असेल तेव्हा त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतोय. आणि असे लिनियर पॉवर असणारे जर दोन व्हेरिएबल्स त्या इक्वेशन मध्ये असतील तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतोय. बरोबर ना. तर याचा उपयोग तुम्हाला म्हणजे 11th मध्ये पण तुम्ही लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करत असताना एक मेथड यूज केलाय बघा, तुम्हाला आठवते काय, दॅट इज अ क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल, तो रूल तुम्ही 11th मध्ये पण बघणार आहे. फक्त बदल एवढाच असेल की तुम्ही 10th ला दोन व्हेरिएबल्सची इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह केलाय, तर 11th ला तुम्ही काय करणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 3 व्हेरिएबल्स असतील आणि ते 3 व्हेरिएबल्स 3 इक्वेशन्स दिलेले असतील आणि ते तुम्हाला युजिंग क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स महत्वाचा टॉपिक आहे. याचं जरा थोडंसं प्रिपरेशन म्हणजे ऍक्च्युअली जे मेन पॉइंट्स आहेत, मेथड्स टू सॉल्व्ह दॅट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स बघा तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा, वरतीच मी म्हटलं लिनियर म्हणजेच काय, डिग्री वर त्याचा 1 असला पाहिजे, इंडेक्स त्याचा 1 असला पाहिजे. आता क्वाड्रॅटिक साठी काय होतं की याच्यामध्ये त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती असली पाहिजे, 2 असली पाहिजे. तर आपण त्या इक्वेशनला काय म्हणतोय, क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतोय. लक्षात घ्या. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या डिफरंट मेथड्स आहेत. बरोबर ना. ज्यामध्ये तुम्ही मला आठवतं का बघा, फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला माहित आहे. बरोबर. त्याच्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड आहे. लक्षात घ्या, याच्यात फॉर्म्युला मेथड मध्ये जो डिस्क्रिमिनंट येतो ना, डेल्टा, दॅट डिस्क्रिमिनंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला आठवतं का बघा, हा डिस्क्रिमिनंट बघा ग्रेटर दॅन 0 असेल, लेस दॅन 0 असेल आणि इक्वल्स टू 0 असेल, या 3 कंडिशन्स तुम्ही रिलेटेड टू दॅट डिस्क्रिमिनंट बघितलेला आहे. बरोबर ना. म्हणजे डिस्क्रिमिनंट जर समजा ग्रेटर दॅन 0 असेल तर तुम्ही म्हटलेलं आहे रूट्स आर रियल अँड अनइक्वल. कधी डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 असेल तर. आता हा डिस्क्रिमिनंट कसं फाइंड आउट केला तुम्हाला आठवायला पाहिजे. आपण बघा, जेव्हा आपण पर्टिक्युलर टॉपिक्स ते बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये ती सगळी थिअरी एक्सप्लेन करेन. त्या टॉपिक मधले मेन पॉइंट्स आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचं हे आपण सगळं डिस्कस करणार आहोत इथून पुढच्या काही लेक्चर्स मध्ये. त्यामुळं आता फक्त मी आजच्या लेक्चरला काय करतोय, हे टॉपिक्स त्याच्यातले कुठले कुठले पॉइंट्स तुम्हाला माहित असले पाहिजे ते आपण आता डिस्कस करूया. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ज्या सॉल्व्ह करायचे ज्या मेथड्स आहेत, 3 मेथड्स तुम्ही बघितलाय. फॅक्टरायझेशन असेल, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड असेल आणि फॉर्म्युला मेथड. तर त्यातल्या फॉर्म्युला मेथड मधला डिस्क्रिमिनंटचा रोल खूप महत्वाचा आहे. जर डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0, रूट्स कसे असणार आहेत, रियल आणि अनइक्वल. लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर नॉट रियल आणि इक्वल्स टू 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल असं तुम्ही म्हटलेलं आहे. बरोबर. आणि मग बघा, जेव्हा लेस दॅन 0 असेल ना बाळांनो, रूट्स आर नॉट रियल म्हणून तुम्ही पुढे गेला, पण रूट्स रियल नाहीत म्हणजे ते रूट्स काहीतरी असले पाहिजेत आणि ते काहीतरी असले पाहिजेत म्हणजेच त्यांना आपण इमॅजिनरी रूट्स म्हणतोय. म्हणजे जर स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह साइन येत असेल तर आपण त्याला काय म्हणतोय, इमॅजिनरी नंबर असं म्हणतोय. बरोबर. आणि ते तुम्ही 11th ला कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिक मध्ये बघणार आहे. बरोबर. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्हाला या डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 चा म्हणजे तो कन्सेप्ट तिथं व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. आता त्याच्यानंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो टॉपिक आहे बाळांनो, तुम्हाला सांगतो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्याला आपण एपी असं म्हणतोय, अरिथमेटिक प्रोग्रेशन, नॉट आंध्र प्रदेश. एपी म्हणजे बऱ्याच जणांना आंध्र प्रदेश वाटेल, पण तसं नाहीये. इथं अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कारण सेम कन्सेप्ट तुम्ही सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये बघणार आहे. सिक्वेन्स अँड सिरीज हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीचा जो सिक्वेन्स हा जो कन्सेप्ट आहे
त्याच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन पुन्हा तुम्ही बघणार, पुन्हा तुम्ही शिकणार आहे. ते अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल, त्याच्यानंतर जॉमेट्रिक प्रोग्रेशन असेल आणि त्याच्यानंतर हार्मोनिक प्रोग्रेशन, असे 3 प्रोग्रेशन तुम्ही बघणार आहे 11th बरोबर. त्याचबरोबर त्यांच्या मीन पण तुम्ही बघणार आहे, म्हणजे अरिथमेटिक मीन असेल, जॉमेट्रिक मीन असेल, हार्मोनिक मीन असेल. हे पॉइंट सांगतो बाळांनो, जे तुम्ही आता 11th बघणार आहे. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एपी मध्ये तुम्हाला माहित आहे याच्यात तुम्ही काय काय शिकलात. याच्यात तुम्ही सिक्वेन्स, बरोबर ना, म्हणजे सुरुवातीला प्रोग्रेशन आणि त्याच्यानंतर दिलेलं प्रोग्रेशन एपी मध्ये आहे, म्हणजे अरिथमेटिक आहे कधी, जेव्हा त्या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे, तेव्हाच आपण तो दिलेला सिक्वेन्स काय म्हणतोय, अरिथमेटिक म्हणजे एपी मध्ये आहे असं म्हणतोय. बरोबर ना. तर बघा मग इथं तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन्स मध्ये जे काय कन्सेप्ट तुम्ही बघितलेला आहे, जसं की तुम्ही टी एन टर्मचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. तर त्याचा यूज तुम्हाला इथं 11th पण होणार आहे. आणि 11th तुम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी करणार आहे, जेडब्ल्यू मेन्स मध्ये लक्षात घ्या. सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन पुन्हा तुम्हाला बघावं लागणार आहे. सगळे फॉर्म्युले म्हणजे 3 टर्म्स इन एपी, 4 टर्म्स इन एपी, 5 टर्म्स इन एपी, बरोबर, हे पण कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहे. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन हा टॉपिक जसाच्या तसा तुम्ही 11th मध्ये पुन्हा एकदा शिकणार आहे. बरोबर. वरचे जे 2 टॉपिक्स होते त्यातले काही काही पॉइंट्स तुम्ही शिकणार आहे, पण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा टॉपिक कंप्लीट तुम्ही 11th मध्ये पुन्हा नव्याने शिकणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग हा जो टॉपिक आहे तो 11th नाही आहे, लक्षात घ्या. फायनान्शियल प्लॅनिंग हा 11th पण नाहीये, त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण तो नाही. म्हणजे सीईटी असेल, जेडब्ल्यू मेन्स ऍडव्हान्स मध्ये कुठंच फायनान्शियल प्लॅनिंगचा उल्लेख नाहीये, लक्षात घ्या. फक्त हे तुमचं बेसिक माहित असावं. याच्यावरचा एखादा क्वेश्चन तुम्हाला सीईटीला म्हणजे 11th ऍडमिशन साठी जी सीईटी घेतली जाईल त्यासाठी वगैरे जर एखादा प्रश्न त्यावरचा विचारला जाऊ शकतो. त्यातले फॉर्म्युले तुम्ही बघा. नंतर प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स बघा. प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स हे दोन्ही टॉपिक्स तुम्ही याच नावाने 11th मध्ये पण शिकणार आहे. बरोबर. तर प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्ही काय बघितलं बघा. प्रोबॅबिलिटी मध्ये महत्वाचा रोल आहे तो इव्हेंटचा, सॅम्पल स्पेस, बरोबर, म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट्स, म्हणजे तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट्स केला त्याचं येणारं जे आउटकम आहे ते आपण सॅम्पल स्पेस मध्ये लिहितोय. बरोबर. इनसाइड सॅम्पल स्पेस म्हणजे कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण लिहितोय. बरोबर. आणि ते कर्ली ब्रॅकेट मध्ये जे एलिमेंट्स लिहितोय, जे आउटकम लिहितोय त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतोय. आणि त्या सॅम्पल स्पेसच्या सबसेटलाच आपण काय म्हणतोय, इव्हेंट असं म्हणतोय. आणि आपण या प्रोबॅबिलिटी या टॉपिक मध्ये त्या इव्हेंटचीच आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केलेली आहे. जर तुम्हाला एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला 2 गोष्टी माहित असल्या पाहिजेत. पहिली, त्या इव्हेंटमध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत आणि दुसरी, त्या सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. बरोबर. कारण आपल्याला माहित आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट इव्हेंट अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. हा फॉर्म्युला आपण यूज करून कोणत्याही इव्हेंटची आपण काय करतोय, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करतोय. आणि आपल्याला हे माहित असलं पाहिजे कुठलाही इव्हेंट असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी ही 0 आणि 1 च्या इन बिटवीन असणार आहे. मग 0 असू शकते किंवा 1 येऊ शकते, पण निगेटिव्ह कधीच येणार नाही, म्हणजे 0 पेक्षा लेस कधीच येणार नाही किंवा 1 पेक्षा ग्रेटर ही कधीच येणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट लाईज बिटवीन 0 अँड 1. बरोबर. म्हणजे हेही कन्सेप्ट तुम्ही बघणार आहे. हाही टॉपिक आता टॉपिकच आहे म्हटल्यानंतर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला परत रिवाइज कराव्या लागणार आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत, इव्हेंट, त्यांच्या प्रोबॅबिलिटीज कसं काढायचं ते तुम्ही व्यवस्थित बघा. आपणही डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स. आता स्टॅटिस्टिक्स मध्ये जे कन्सेप्ट आहे दॅट इज अ मीन, मेडियन आणि मोड. मीन, मेडियन, मोड तुम्ही बघितलेल्या स्टॅटिस्टिक्स मध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे डाटा तुम्ही बघितलाय. पहिला रॉ डाटा, सेकंड अनग्रुप डाटा, थर्ड ग्रुप डाटा. बरोबर. सेम तुम्ही 11th मध्ये पण बघणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला मीन, मेडियन आणि मोड फाइंड आउट करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण तुम्हाला सांगतो कॉम्पिटेटिव्ह मध्ये जर तुम्ही विचार केला तर स्टॅटिस्टिक्सचा एक क्वेश्चन असतो, एक तरी क्वेश्चन असतोच असतो. तर त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 10th चा पण कधी कधी बेस यूज करावा लागतो. म्हणजे मीन असेल, मेडियन, मोड,
यांचे जे फॉर्म्युले आहेत फॉर रॉ डाटा असेल, फॉर अनग्रुप डाटा असेल आणि फॉर ग्रुप डाटा, तर ते कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे आहेत. 11th मध्ये तुम्ही हा टॉपिक बघणार आहे, बरोबर. तेव्हा पण आपण ते मागचे झालेले सगळे कन्सेप्ट डिस्कस करूया. तर असे हे 6 टॉपिक्स आहेत. त्यातलं फक्त फायनान्शियल प्लॅनिंग सोडलं तर बाकीचे सगळे टॉपिक्स तुम्हाला माहित असले पाहिजेत, त्यातले कन्सेप्ट तुम्हाला माहित असले पाहिजेत, कारण याचा यूज तुम्हाला 11th ला करायचा आहे, बरोबर. आता येऊया पार्ट 2 कडं. पार्ट 2 चे जर सगळे टॉपिक्स बघितले बाळांनो, तर लक्षात घ्या यातले सगळे टॉपिक्स तुम्ही 11th ला किंवा 12th ला तुम्ही बघणार आहे. लक्षात घ्या, कारण काय होतं 11th मध्ये वगैरे जे काय तुम्ही टॉपिक्स, काही पर्टिक्युलर टॉपिक्स असे आहेत की जसं मी आता म्हणतो स्ट्रेट लाईन असेल. आता तुम्ही स्ट्रेट लाईन हे तुम्ही या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये शिकलायच ना. स्ट्रेट लाईन असेल, सेक्शन फॉर्म्युला असेल, मिड पॉइंट फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, हे सगळं तुम्ही त्या कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये शिकलेलं आहे. हे सगळं तुम्हाला 11th ला आहे. त्याचबरोबर 11th ला पण सर्कल अँड कोनिक्स असा एक टॉपिक आहे. त्यातला सर्कल तर तुम्हाला झालेलंच आहे. आणि लक्षात घ्या सर्कलच्या ज्या प्रॉपर्टीज तुम्ही बघितलेल्या ना, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला व्यवस्थित माहित असल्या पाहिजेत. आणि एक सांगतो, बोर्डनी काही कन्सेप्ट, काही पॉइंट स्किप केलेले आहेत. म्हणजे बोर्डसाठी तुम्हाला म्हणजे 10th म्हणजे जेव्हा एक्झाम होणार होती, म्हणजे असं डिक्लेअर केलं होतं, तेव्हा त्यांनी काही टॉपिक, काही पॉइंट्स, टॉपिक म्हणत नाही मी, त्या टॉपिक्स मधले काही पॉइंट्स त्याने ड्रॉप केले होते. तर बाळांनो 11 साठी मात्र तुम्हाला ते ड्रॉप केलेले पॉइंट सुद्धा सगळे व्यवस्थित बघितले पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही ट्रिग्नॉमेट्री बघाल ना, तुम्हाला पटणार नाही बाळांनो, ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक इतका महत्वाचा आहे ना. तर जेडब्ल्यू मेन्सची जी एक्झाम झाली फेब्रुवारी मार्च मध्ये, बरोबर, फेब्रुवारी मार्च मध्ये जे 2 एक्झाम झाले जेडब्ल्यू मेन्सच्या, त्या दोन्ही एक्झाम मध्ये ट्रिग्नॉमेट्रीचं जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री, हाईट अँड डिस्टन्स, आठवतं का बघा, 2 टावर आहेत, मध्ये रोड आहे, ज्यामध्ये तुम्हाला अँगल ऑफ इलेव्हेशन असेल किंवा टावरवर उभा राहायला अँगल ऑफ डिप्रेशन, बरोबर ना. हे जे काही कन्सेप्ट आहे त्याच्यावरती डायरेक्ट एक प्रश्न आला होता, ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री, बरोबर. म्हणजे किती महत्वाचं आहे बघा. पण बोर्डनी ते स्किप केलं होतं, बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित बघावं लागणार आहे. ट्रिग्नॉमेट्री अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्सशी रिलेटेड असणार आहात तोपर्यंत तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री, त्याच्या आयडेंटिटीज, ट्रिग्नॉमेट्रीचे रिझल्ट तुम्हाला यूज करायचे, लक्षात घ्या. त्यामुळं यामध्ये हे सगळे टॉपिक्स तुम्हाला पुन्हा नव्यानं बघायचे. मेन्सुरेशन मधले फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे, बरोबर ना. तसंच ट्रिग्नॉमेट्री तर महत्वाचं आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मधलं स्ट्रेट लाईन तुम्ही बघणार आहे, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन वगैरे सगळं तुम्ही बघणार आहे. त्याच्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जर म्हटलात ना, तर हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट एवढा महत्वाचा नाहीये जेवढा तुम्ही म्हणजे 10th मध्ये जेवढं तुम्ही त्याला महत्व दिलं, तेवढं 11th साठी तो इतका महत्वाचा नाहीये. पण याचा उपयोग तुम्हाला काय होईल, कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. 12th मध्ये एक कन्सेप्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, बरोबर ना. तर त्या डेफिनेट इंटिग्रेशनच्या ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्हाला एरिया काढावा लागतो. मग एरिया काढण्यासाठी तुम्हाला तिथं दिलेलं जे इक्वेशन आहे त्याचा कर्व काढता आला पाहिजे. आणि तो कर्व, स्टँडर्ड कर्व काय आहे काय नाही हे तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे, बरोबर. त्यासाठी थोडक्यात याचा यूज होईल, पण मला नाही वाटत की जास्त यूज होईल. कारण इथे जे तुम्ही कन्स्ट्रक्शन्स बघितलेला आहात, म्हणजे सर्कल, टँजंट्स वगैरे तुम्ही काढलेले आहे, बरोबर ना. तर तसं काही कन्स्ट्रक्शन आपल्याला 11th मध्ये करायचं नाहीये. त्या फक्त तुम्हाला याचा उपयोग काय की बाबा कर्व काढता आले पाहिजे. तुम्हाला इक्वेशन दिलं तर त्याचा कर्व काढता आला पाहिजे, बस. इथे तुम्हाला कंडिशन्स दिल्या होत्या, त्याच्यावर तुम्ही तो कर्व काढलाय, बरोबर. सर्कल सेम टॉपिक आहे 11th ला पण. तुम्ही सर्कलच्या ज्या काही सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. जसे की टँजंट सेकंड थेरम असेल, बरोबर ना, महत्वाचा आहे तो थेरम तुम्हाला यूज करायचा आहे. त्याच्यानंतर इंटरसेप्टेड आर्क असेल, बरोबर ना, मेजर आर्क, मायनर आर्क, बरोबर ना. हे पण पॉइंट्स तुम्हाला माहित असले पाहिजेत. पायथागोरस थेरमचा तर यूज भरपूर आहे, बरोबर. पायथागोरियन ट्रिपलेट्स आपण वगैरे म्हणतो, ते भरपूर यूज आहे त्याचा. आणि सिमिलॅरिटीचा जो कन्सेप्ट आहे ना, 2 ट्रायंगल सिमिलर वगैरे, तेही तुम्हाला 11th ला यूज करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या पार्ट 2 मध्ये मॅक्सिमम सगळे टॉपिक्स आहेत. कन्स्ट्रक्शन जरा थोडंसं कमी, आणि इथं फायनान्शियल प्लॅनिंग, बरोबर. हे सोडलं तर बाकी 10th चे पार्ट 1 आणि पार्ट 2 चे सगळे टॉपिक्स महत्वाचे आहेत.
पण त्यातही अतिशय महत्वाचे काही टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स आपण बघणार आहोत. तर बघा, यातलं आता मी सुरुवातीला तुम्हाला पार्ट 2 चा ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक, पुढच्या लेक्चरला आपण काय करूया, ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक मी काय करतोय, स्टार्ट करतोय आणि या ट्रिग्नॉमेट्रीचे कन्सेप्ट आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. चालेल, तर इथं आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला मी ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक, 10th चे रिलेटेड सगळे जे काही कन्सेप्ट आहेत, बोर्डने स्किप केलेले कन्सेप्ट, ते सगळे आपण या ठिकाणी डिस्कस करूया. चालेल, इथं आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला मी ट्रिग्नॉमेट्री घेईन 10th चं.